तर नमस्कार, मी आहे सुमित. आपल्या सर्वांचं स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन व करिअर ऑपॉर्च्युनिटी संदर्भात एक CET ते कॅम्पस नावाची सिरीज बनवतो. या सिरीजमधली सर्व माहिती आपल्याला पुढे कामातच पडणार आहे. तरी या सिरीज संदर्भातील सर्व अपडेट्स करिता आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा. त्याचबरोबरीने नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर टॅप करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्राम पेजची लिंक आणि यूट्यूब चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. सर, CETचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आता सध्या विद्यार्थी तसेच पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न, तसेच अपेक्षा आणि काही प्रमाणात कन्फ्युजन सुद्धा आहे. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल 40 वर्षापासून कार्यरत आहात. लेक्चरर पासून सुरुवात करून प्रो व्हाईस चान्सलर पर्यंत या पदापर्यंत आपण प्रेरणादायी प्रवास केला. या काळामध्ये आपण हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि अनेक पालकांशी संवाद सुद्धा साधलाय. तर माझा पहिला प्रश्न हाच असणार आहे, की जर CETचा निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होतात. काही जण खूप आनंदी आहेत, तर काही जणांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, म्हणून काही चिंतेत सुद्धा आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सर्वप्रथम काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? सर्वप्रथम खरं तर हे 12वी जे पास झालेले विद्यार्थी आहेत, यांचं मनापासून अभिनंदन आणि त्याच्यानंतर CET परीक्षा देऊन त्यातही पास होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन आहे. कारण साधारणतः जे शिक्षण घेताना कष्ट करून 12वी पर्यंत पोहोचणं आणि त्याच्यानंतर पुन्हा तो 12वीचा त्रास, 12वीच्या परीक्षेमध्ये असलेला त्रास आणि त्याच्यानंतर CETची तयारी करणं आणि त्याच्यासाठी असलेल्या या सगळ्या खडतर प्रयत्नातून हे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि म्हणून त्यांचं त्यासाठी अभिनंदन आहे. 12वीचा CETचा निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहूर असतं एक प्रकारचं. तेच पालकांच्या मनात सुद्धा संभ्रम आहे, की नक्की काय केलं पाहिजे? कसं करिअर घडलं पाहिजे? या विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये जर त्याला उंच उडायचं असेल, तर कुठलं शिक्षण घेतलं पाहिजे? कसं घेतलं पाहिजे? कुठं घेतलं पाहिजे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात आणि म्हणून मला असं वाटतं, की 12वी नंतर हे जे विद्यार्थी त्यांनी मनामध्ये जे पक्कं ठरवलंय, की आता आपल्याला इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे. या सगळ्या इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं ठरवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे. कारण हे इंजिनिअरिंगचं शिक्षणच इतकं चांगलं शिक्षण आहे आणि इतकं सुंदर शिक्षण आहे ना, की म्हणजे मला कधी-कधी थोडंसं तुलना सुद्धा करायला हरकत नाही याची, की जे पंढरीचे वारकरी निघतात, देहूपासून निघतात आणि आळंदीपासून निघतात, पंढरीला पोहोचतात आणि तो त्यांचं इप्सित साध्य केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, विठ्ठलाला बाहेरून बघितल्यानंतर, जवळून बघितल्यानंतर जो आनंद आहे ना, तोच आनंद नक्की या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारचं इंजिनिअरिंगचं शिक्षण आहे, की शिक्षण घेतल्यानंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या व्यथा, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज या सगळ्या सोडवून त्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस तो आनंद बघतो ना, त्यावेळेस हा विद्यार्थी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्याचं जे स्वप्न आहे, ते साकार झाल्यासारखं म्हणजेच ते पंढरीचा पांडुरंग पावल्यासारखंच आहे अगदी. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत आहे. त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, पालकांच्या मनातही संभ्रम आहे, की नक्की काय करायचं? कसं इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकडे जायचं? आता याच्यामध्ये 2 भाग आहेत बघा. कसं आहे, हं. की काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले. त्याच्यामुळे त्यांच्या मनात संभ्रम आहे, की कुठलं कॉलेज चांगलं, कुठली ब्रांच चांगली आणि काय करू? तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. आणि म्हणून त्यांच्या मनात आहे, की आता इतके कमी गुण मिळाले तर मला इंजिनिअरिंगमध्ये जे कॉलेज पाहिजे ते मिळेल का? जी ब्रांच पाहिजे ते मिळेल का? मग मी काय करू? या सगळ्या संभ्रमामध्ये हायर मार्क मिळालेलेही संभ्रमात आहेत आणि कमी मार्क मिळालेलेही संभ्रमात आहे आणि म्हणून यांच्या मनातला जर संभ्रम दूर करायचा असेल ना, तर त्यांना पहिल्यांदा आपल्या स्वतःवरती विश्वास निर्माण करायला पाहिजे, की येस, मी जी आतापर्यंत वाटचाल केलेली आहे, या वाटचालीमध्ये मला जे यश मिळालेलं आहे, त्या यशाच्या जोरावरती मग ते कमी अधिक प्रमाणात असो, काही फरक पडत नाही. बरं. त्या यशाच्या जोरावरती मी माझं आता पुढचं इप्सित जे आहे, साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि म्हणून पहिल्यांदा स्वतःबद्दलचा एक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे त्यांनी, की येस,
आतापर्यंत आता जे घडलं ते घडलं. आता 12वीचा निकाल असो, सीईटीचा निकाल असो, ही बदलण्याची ताकद आता आपल्यामध्ये नाही. अगदी बरोबर. जे मिळालंय ते आहे. आणि म्हणून हे जे मिळालेलं आहे याचाच उपयोग करून आपल्याला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अधिक चांगलं कार्य कसं करता येईल, हा पहिल्यांदा पालकांनी मुलामध्ये आत्मविश्वास आणि मुलांनी पालकांमध्ये आत्मविश्वास एकमेकांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे. ती खरी संधी आज त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी संवाद साधला पाहिजे, एकमेकाशी चांगला संवाद साधला पाहिजे. कमी मार्क पडले म्हणून काही बिघडतं का? नक्कीच नाही. आणि जास्त मार्क मिळाले म्हणून हवेत उडता येतं का? असंही काही नाहीये. आणि एक्झॅक्टली. त्याच्यामुळं दोन्ही मुलं इंजिनिअरिंगलाच जाणार आहेत. कमी अधिक प्रमाणात एक थोड्या चांगल्या कॉलेजमध्ये, थोडंसं अशा कॉलेजमध्ये, एखाद्याची ब्रांच वेगळी असेल. पण मला असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये तोही वाटचाल करणार आहे, हाही वाटचाल वाटचाल. करणार आहे. आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा स्वतःमध्ये एक आत्मविश्वास निर्माण करा की येस, जे घडलंय ते आता मी बदलू शकत नाही, पण जे घडणार आहे ते बदलण्याची ताकद माझ्यामध्ये नक्की आहे. घडलेलं बदलता येत नाही, पण घडणारं पुढचं जे घडणार आहे, भविष्य घडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्या ताकदीचा पहिल्यांदा आपल्याला आत्मविश्वासाने निर्माण करा. हा निर्माण झाला ना, मग पुढची वाटचाल अतिशय सोपी आहे. कारण कुठलीही वाटचाल करायला जर माउंट एव्हरेस्ट चढायचं असेल ना, तर खालून बघितलं तर खूप उंच दिसतो तो माउंट एव्हरेस्ट. पण जर आत्मविश्वास नसेल ना, तर थोडं 1000 फूट गेलं तर माणूस एकदम गुदमरायला लागतो आणि खाली पडायला खाली लागतो. पडतो. पण जर तो माउंट एव्हरेस्ट इतक्या उंचीवरचा जर खालून बघितला ना, आत्मविश्वास असेल ना, तर मग अरुणिमा सर सिन्हा व्हायला काही वेळ लागत नाही. नाही. तुटक्या म्हणजे जयपूर फूट बनसून अपंग असताना सुद्धा पहिली महिला बनू शकते. तर हा विश्वास जर आमच्या मनामध्ये निर्माण झाला, की मला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उतरायचंय, इंजिनिअर बनायचंय आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी माझ्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांचं आयुष्य सुखकर बनवायचंय, त्याच्यासाठी मी या क्षेत्रात आलेलो आहे. आणि म्हणून हा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झाला ना, की मग पुढची वाटचाल सोपी राहील. अगदी हा बरोबर. आत्मविश्वास पहिल्यांदा मनामध्ये निर्माण करा. घाबरू नका, कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजनमध्ये राहू नका किंवा चुकीच्या सल्ल्यांच्या मार्गालाही जाऊ नका. तुमचं ध्येय पक्कं असल्यामुळं तुम्हाला तुमचं इप्सित नक्की मिळेल, याच्यावरती स्वतःवरती विश्वास पहिल्यांदा ठेवा. सल्ल्यावरूनच आता पुढचाही प्रश्न आपण बघूयात. जसं की आजही अनेक कुटुंबांमध्ये कॉलेज आणि शाखा निवडताना पालकांचा मोठा सहभाग असतो. अनेकदा पालक त्यांच्या अनुभवाच्या आधारावर सल्ला देतात विद्यार्थ्याला. तर विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या आवडी-निवडीही असतात. अशा वेळी पालक आणि विद्यार्थी यांनी योग्य समतोल कसा साधला गेला पाहिजे दोघांमधला? बघा काय आहे, पालकांना असं वाटतं की मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे. मुलाला असं वाटतं की माझ्या मताला किंमतच नाही का? मला माझं आयुष्य आहे, मला माझं ठरवू द्या ना. आणि त्याच्यामुळे या दोघांमध्ये थोडासा कुठं-कुठं कॉन्फ्लिक्ट निर्माण होण्याची शक्यता अगदी असते. बरोबर. हा कॉन्फ्लिक्ट बऱ्याच प्रमाणात दिसतो, की पालकाला वाटतं की मुलांनी या कॉलेजमध्ये गेलं पाहिजे, ही ब्रांच घेतली पाहिजे. मुलाला वाटतं नाही, 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 मला तर ही लेटेस्ट ब्रांच आहे, मला ह्यात जायचंय. मला का हे करतायत, का प्रेशर करतायत माझ्यावरती? या दोन्हीमध्ये खरं तर काय आहे, संवादाचा थोडासा अभाव असल्याचं कधी-कधी वाटतं असं. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट आहे बघा. एक दादा कोंडके यांनी जे 8 सुपरहिट पिक्चर काढले होते, सिनेमा काढले होते. बरोबर. त्याच्यामधला पहिला पिक्चर ज्यावेळेस त्यांनी काढला ना, त्यावेळेस त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता, की "बाबा याच्यामध्ये जे रूटीन मराठी सिनेमामध्ये आहे, ते नाही टाकलं तू, तुझा पिक्चर चालणार नाही ना, कसा चालेल हा पिक्चर? जे चालू आहे परंपरागत त्यातलं काहीच दिसत नाही तुझ्या सिनेमामध्ये, कसं चालेल हे?" आणि मग दादा कोंडकेंनी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट खरोखर बरंच काही शिकवून जाणारी गोष्ट आहे. आणि मग दादा कोंडके गोष्ट सांगतायत एक अशी, की एक माणूस आहे 65 वर्षाचा गावात राहणारा आणि त्याच्या घरामध्ये कुटुंब आहे, 7-8 जणांचं कुटुंब आहे. मुलाचं लग्न झालेलं आहे, एक नातू आहे, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा नातू आहे. आणि हा माणूस जो आहे, तो व्यापार करतो. आणि त्याचं एक ठरलेलं त्याचं शेड्यूल आहे, की दर शनिवारी सकाळी 5 वाजता उठतो. साधारणतः सगळं प्रातर्विधी उरकून साधारणतः 8, 7, 7:30च्या सुमाराला न्याहारी करतो. नाश्ता करतो, ज्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो. बरं. आणि त्याच्यानंतर तो घरातून बाहेर पडतो. साधारणतः त्या गावापासून एक 8 किलोमीटरवरती च्या आसपास 3-4 गावं आहेत. त्या गावांमध्ये जातो आणि तिथले जे काही त्यांनी सामान दिलेलं आहे, त्याचे पैसे घेऊन तो परत येतो. साधारणतः 11:30-12 वाजता परत येतो तो. आता हे जे काही 8 किलोमीटर जातो तो, तर 7 वाजता निघतो तो.
आणि रस्ता गेली 35-40 वर्ष झाली. त्याच्यामुळं रस्ता एकदम तोंडपाठ आहे त्याला. हं. त्या गावापासून त्या गावापर्यंतचा रस्ता इतका तोंडपाठ आहे, की डोळे बंद करून सुद्धा आरामात त्या रस्त्याने जाऊ शकेल, इथपर्यंत त्याची प्रॅक्टिस झालेली आहे आणि म्हणून अनुभव प्रचंड दांडगा आहे त्याचा. या 35-40 वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडं. हा नातू जो आहे 7 वर्षाचा, हा रोज बघतो, की बाबा हा दर शनिवारी जातो आणि म्हणून तो त्याच्या मागे लागायचा, की "मलाही घेऊन जा ना आजोबा, मलाही घेऊन चला ना आजोबा." पण हा नातू काही सकाळी लवकर उठायचा नाही आणि त्याच्यामुळे हा शनिवारी निघून जायचा, हं. त्याच्या उठण्याच्या आधीच. हं. एक शुक्रवारी संध्याकाळी नातवानी पक्कं ठरवलं, की आता ह्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी जायचंच आजोबाबरोबर आणि म्हणून हा आजोबा जे आहेत, त्या नातू जो आहे, तो दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 लाच उठला आणि आजोबाजवळून जाऊन म्हणला, की "नाही, नाही आजोबा, आज तर मी तुमच्याबरोबर येणार म्हणजे येणार." हं. आता आजोबासमोर काही पर्याय नव्हता आणि म्हणून त्यांनी सांगितलं, की "चल." मग दोघांनी मिळून न्याहारी केली. पण आजोबांनी त्याला सांगितलं, "राजा 8 किलोमीटर रस्ता आहे. परत 8 किलोमीटर यायचं आहे. एवढं चालणार नाही." ते म्हणे, "चालेल, चालेल मी. तुम्ही कशाला काळजी करता? मी येईन तुमच्याबरोबर." त्यांनी फारच हट्ट केला आणि त्याच्यामुळं त्याला आजोबाला पर्याय उरला नाही आणि आजोबा त्या नातवाला घेऊन निघाले. आता या गावापासूनचा 8 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये असं होतं, की गाव संपल्यानंतर साधारणतः गावापासून त्याच्या घरापासून 2 किलोमीटरच्या पुढं थोडंसं एक जंगल सुरू व्हायचं आणि ते जंगल साधारणतः 1.5-2 किलोमीटरचं जंगल आणि त्याच्यानंतर पलीकडे 3-4 किलोमीटर ते गाव, दुसरं गाव. आणि म्हणून हा जंगलातून रस्ता जायचा. पण याने 35-40 वर्ष या रस्त्यातून गेल्यामुळं रस्ता पाठ, सगळं पाठ, याला सगळंच पाठ. तर यांनी सुरुवात केली चालायला आणि जंगल थोडंसं आलं आणि थोडंसं अर्धा किलोमीटर जंगलात गेल्यानंतर 2.5 किलोमीटर चालून झालेलं. नातू थकला. 7-8 वर्षाचाच नातू आहे ना. अगदी बरोबर. तो थकला. थकल्यानंतर त्या नातवाने आजोबाला सांगितलं, "आजोबा मला नाही चालणं होत आता. हं. मी थकलो" म्हणजे. आणि 2 किलोमीटर आधीच त्यांनी सांगितलं होतं, की मला पाय दुखायला लागलेत म्हणून. पण आजोबांनी तरी त्याला अर्धा किलोमीटर पुढे आणलं. आता आजोबाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, "आता करू काय?" हं. आता याला परत 2.5 किलोमीटर परत घेऊन जायचं म्हणजे त्रास आहे. परत गावातले ते पैसे. आजोबांनी सरळ त्याला उचललं, खांद्यावर बसवलं आणि आजोबा निघाले. आता साधारणतः 1-1.5 किलोमीटर जंगल शिल्लक राहिलेलं आहे. अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर त्या मुलानी आजोबाला सांगितलं, "आजोबा, आजोबा, पुढं एक वाघरू दिसतंय" म्हणे. "वाघ दिसतोय" म्हणे. आजोबा त्याला म्हणे, "वेडा आहे का रे?" म्हणतो. हं. 35 वर्ष झाले या जंगलातून मी चाललेलो आहे. या रस्त्यावरून मी चालतोय. आजपर्यंत कधी दिसला नाही. काही सांगतो का म्हणे तुम्हाला? आजोबा आणि त्याने तो गप्प झाला. हं. 100-150 मीटर अजून पुढे गेल्यानंतर पुन्हा तो एकदा म्हणाला, "आजोबा, वाघरू दिसतंय हो" म्हणे. ते म्हणे, "बावळा आहे का तू? हं. काही सांगतो" म्हणे. "शक्यच नाही" म्हणे. 40 वर्ष झाली डोळे बंद करून जातो, कधी भेटला नाही मला, काही सांगतो. आणि 100-150 मीटर पुढे गेले आणि ते वाघ असा क्रॉस व्हायला लागला. रसायला. तेवढ्यात त्या मुलानी, जो जो छोटा नातू होता, त्याने झाडाची फांदी पकडली आणि फांदीला लटकला आणि तो वाचला आणि आजोबा वाघाच्या चपल्यात सापडले. हं. मुद्दा इथं असा आहे, की तो जो नातू आहे, त्या आजोबाच्या खांद्यावरती वरती बसल्यामुळं 2 फूट हाईट वाढलेली आहे त्याची आणि त्याच्यामुळं त्याची नजर दूरवरती आहे आणि त्याच्यामुळं त्याला पुढचं चांगलं दिसायला लागलेलं आहे. आजोबाचा अनुभव आहे, पण त्या मुलाला पुढचं काय आहे, हे त्याची नजर जे दिसतेय ना, त्याचं व्हिजन जे आहे, ते लांब आहे आणि म्हणून आजोबाचा अनुभव आणि मुलाचं व्हिजन हे दोन्ही जर परफेक्ट मॅच झालं ना, तर आयुष्यामध्ये आजोबा आणि मुलगा हे दोन्ही यशस्वीच होणार. होणार. आणि म्हणून पालकांनी आपला अनुभव आणि मुलाचं असलेलं व्हिजन व्हिजन. या दोन्हीचा समन्वय साधायला हवा. पालकांनी मला कळतं म्हणून त्याच्यावर प्रेशर करायला नको आणि मुलांनी मला व्हिजन आहे आणि म्हणून तुम्हाला काही कळत नाही असं सांगायला नको. आणि खरं. म्हणून पालकांचा अनुभव मुलांनी ऐकला पाहिजे आणि मुलाचं व्हिजन पालकांनी ऐकून घेतलं पाहिजे आणि या दोघांनी मिळून एकत्रित बसून एकमेकाशी सुसंवाद साधूनच जर मार्ग काढता आला, तरच आयुष्यामध्ये दोघेही आनंदी राहणार. पालकांनी केलेलं प्रेशर मुलाला आयुष्यामध्ये
यशस्वी होण्यामध्ये अडसर निर्माण करेल आणि मुलांनी केलेली जी काही दादागिरी असेल किंवा प्रेशर असेल बरोबर. पालकांवरती, ते पालकांना नाखुश ठेवेल आणि म्हणून या दोघांनी एकमेकाशी संवादच साधला पाहिजे. संवादानेच सगळे प्रश्न जगामध्ये सुटतात आणि म्हणून या दोघांमध्ये संवाद निर्माण व्हायला हवा. अशा वेळेस जर पालकांना वाटलं तर पालकांनी मुलाला सांगितलं पाहिजे, तुझ्या मनात जे आहे एकदा जरा बाहेरच्या जगामध्ये जा. तुझ्या मनामध्ये जे आहे ते एकदा चेक करून ये. किंवा तुला ह्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं आहे ना, तर मग जा बाहेर 8-10 जणांकडे जा. त्यांचा सल्ला घे, त्यांचं मार्गदर्शन घे, त्यांच्याशी चर्चा कर आणि त्याच्यानंतर काय तुझं ठरतं ते येऊन सांग. याच वेळेस पालकांनी सुद्धा साधारणतः 8-10 लोकांशी, 15 लोकांशी चर्चा केली पाहिजे. त्याच्यानंतर आपलं मत बनवलं पाहिजे. मुलांनीही लोकांशी चर्चा करून मत बनवलं पाहिजे आणि मग दोघांनी एकत्रित बसून संवाद साधून जर निर्णय घेतला तर आयुष्यामध्ये दोघंही आनंदी राहतील. ना मुलगा आयुष्यामध्ये फेल होईल, ना पालकांना कधी वाटेल की मुलांनी माझ्यावरती प्रेशर आणून हे 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 केलेलं आहे. आणि म्हणून या प्रोसेसमध्ये फक्त पालकांनी मुलांवरती विश्वास आणि मुलांनी पालकावरती पालकांवरती विश्वास विश्वास. टाकायला हवा आणि संवाद साधायला हवा. तोच संवाद त्यांच्या आयुष्यामध्ये सुसंवादच निर्माण करेल. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जे जनरेशन गॅप म्हणतो ना आपण, हा जनरेशन गॅप जर काढून टाकायचा असेल तर पालकांनी मुलाला मित्रच बनवलं पाहिजे. त्याच्या एक्झॅक्टली. खांद्यावरती हातच टाकला पाहिजे आणि त्याला बरोबर विश्वासात घेऊन त्याला काय योग्य आहे आपल्या अनुभवाचे बोल त्याला सांगितले पाहिजेत आणि त्याचं जे पुढचं व्हिजन आहे, त्याला जे पुढचं जग दिसतं त्याच्या दिसण्यालाही वाव दिला पाहिजे. आणि हे दोन्ही जर जमलं ना, तर मग कुठल्याही प्रकारचा विसंवाद राहणार नाही आणि दोघंही आनंदीच राहतील, याच्याबद्दल माझ्या मनात अगदी शंका बरोबर. नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं, की जर आपण दोघांमधला जर संवाद व्यवस्थित नसेल पालक आणि विद्यार्थ्यांमधला, तर ब्लेमिंगचा जो नंतरचा पार्ट येतो ना, तो येणार नाही. अरे खरंय, है ना? खरंय. एक्झॅक्ट. एकमेकाला दोष देण्यासाठी तुम्ही मला हे केलं होतं म्हणून मी ही ब्रांच म्हणून झालं. घेतली किंवा तू आमचं ऐकलं नाही, बघ काय घडलं काय असं. घडलं? असं असं करण्यामध्ये काहीही अर्थ अर्थ नाही. नाहीये. एकमेकाला ब्लेम करून, एकमेकाला दोष देऊन शेवटी साध्य काय आहे? काहीच साध्य नाही. आयुष्यामध्ये दोष देऊन जर साध्य झालं असतं तर हरकत नव्हती. दोष देऊन साध्य काहीच होणार नाही. पण एक्झॅक्टली. एकमेकाशी संवाद साधून जर दोघांनी एकमेकांना समजून जर घेतलं, समजून उमजून जर घेतलं, तर मला वाटतं की दोघांचंही आयुष्यामध्ये एकदम उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. हो. त्याचं स्वतःचं करिअर तर बनेलच बनेल, पण त्या करिअर बनण्यामध्ये परिवाराचं, तुमच्या कुटुंबाचं सुद्धा यश त्याच्याच उन्नतीमध्ये आहे, हे आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांनीही ते लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या उन्नतीमध्ये माझ्या परिवाराची उन्नती आहे आणि म्हणून परिवारालाही डावलून चालणार नाही आणि त्यालाही डावलून चालणार नाही आणि म्हणून संवादच साधला पाहिजे. या संवादामध्ये तुम्हाला जिथं जिथं वाटेल तिथं तिथं त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या लोकांची चरित्र वाचली तर बरं होईल. चरित्र वाचली पाहिजेत, ऑटोबायोग्राफी वाचल्या पाहिजेत, लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली जी माणसं असतील त्याच्याशी जर संवाद साधण्याची संधी मिळाली तर जाऊन ऐकलं पाहिजे. आणि मग तुम्हाला कळेल की बाबा इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ना, ते खरोखर इतकं चांगलं शिक्षण आहे. त्या शिक्षणामध्ये माझ्या आयुष्यातले स्वतःचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद तर आहेच आहे, पण माझे स्वतःचे समस्या निराकरण करण्यापलीकडं लोकांच्या आयुष्यातल्या सुद्धा समस्या सोडवण्याची ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि म्हणून संवादानेच हे मार्ग सुटणार सुटणार. एवढं नक्की. आणि म्हणून दोघांनीही एकमेकांवरती विश्वास टाकून एकमेकाशी चांगला संवाद साधला तर हा प्रॉब्लेम 100% संपेल. मी बऱ्याच वेळा हे बघतो की हे असं असं घडतं. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, माझ्यासोबत घडलेली एक घटना आहे बरं. की एक पालक आणि एक मुलगी, हं. आई वडील आणि मुलगी माझ्या घरी आले आणि मग त्यांनी सुरू झालं. मग ते आई वडीलच दोघं बोलत होते. मुलगी कोपऱ्यात बसून काहीच करत नव्हती. ती शांत एकदम बसलेली होती. शांत बसलेली होती. बरं. ती एकदम तिच्या चेहऱ्यावरती कुठलाच हावभाव नाही, काही नाही, काही नाही. निरीच्छ असं भाव असलेली ती मुलगी बसलेली. आणि आई वडील मला सांगत होते, "हो बघा, बघा असं आहे, हे करायला पाहिजे, कॉम्प्युटरची ब्रांच घ्यायला पाहिजे, आजकाल जग कुठं चाललेलं आहे, हे केलं पाहिजे, आयटी मध्ये हे स्कोप आहे," असं तसं. आणि त्या मुलीला मी एक 5 मिनिटं ऐकल्यानंतर मी त्या दोघांना पालकांना थांबवलं. म्हणलं, "2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिटं थांबा. आपण आता मी तिच्याशी बोलू का जरा?" म्हणलं. हं. ते म्हणाले, "बोला ना, काही हरकत नाही. त्याच्यासाठी तर आलो म्हणे आम्ही तुमच्याकडे." मी म्हणलं, "बेटा, काय करायचंय? काय नक्की मनात आहे?" एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तिसऱ्यांदा विचारलं.
ती मुलगी काही रिस्पॉन्सच द्यायला तयार नाही. बरं. आणि मग मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये. आणि मग मी त्या मुलीला थोडंसं वेगळ्याच विश्वात घेऊन गेलो. किंवा 12वीचं कसं होतं तुझं? कसा अभ्यास केला? काय केलं? काय केलं? कसं-कसं केलं? कशी-कशी धडपड केली? थोडीशी किंचितशी मुलगी मोकळी झाली. एक बोलायला 7-8 लागले. मिनिटानंतर ती माझ्याशी संवाद साधायला लागली. आणि मग मी हळूच प्रश्न विचारले की "काय करायचं?" आणि ती ढसढसा रडायला लागली. बापरे! आणि रडता-रडता मी तिला विचारलं, "का रडायला लागली?" ती म्हणाली, "काय करू?" म्हणे सर. मी म्हटलं, "काय झालं?" म्हणे, "त्यांनी ठरवलं म्हणे मला ते कॉम्प्युटर करायचं. माझ्यासमोर दुसरा मार्ग नाही. त्याच्यामुळे मला कॉम्प्युटर करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही." म्हणलं, "असं का म्हणते? तुझ्या मनात काय आहे?" ती म्हणाली, "मला खरोखर सांगू का सर, मला इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजीमध्ये करायचं आहे. माझं सगळं इंटरेस्ट बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहे बरं. आणि मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं आहे." ते दोन्ही पालक एकदम ताडकन उठले एकदम असे. म्हणजे एकदम उडलेच ते. हां, हां. "अरे," म्हणे, "तू कधी सांगितलं नाही आम्हाला?" ते म्हटले, "तुम्ही कधी बोलूच दिलं नाही मला." आणि तिथं त्या तिघांचा संवाद सुरू झाला. मी फक्त प्रेक्षक म्हणून बघत राहिलो. बघितलं. 15 मिनिटांनी त्यांचा निर्णय झाला, की मुलींनी बायोटेक्नॉलॉजी करायचं. त्या मुलींनी बी-टेक बायोटेक्नॉलॉजी केलं, एम-टेक केलं, पी-एच-डी केलं अँड आज शी इज मोस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. ऐकलं पाहिजे आम्हाला. अगदी बरोबर. मुलांचंही ऐकलं पाहिजे, पालकांचंही ऐकलं पाहिजे आणि संवाद साधला पाहिजे. तर आयुष्यात जमेल, 100% यश मिळणार याची खात्री बाळगा तुम्ही. जर आपल्याला हा पॉडकास्ट आवडलेला असेल, तर फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.